नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, आज मी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक यावर डिस्कस करणार आहे। तर परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। या टॉपिकवरती दरवर्षी टीईटीच्या परीक्षेमध्ये काही ना काही प्रश्न विचारले गेलेले आहेत। एक दोन प्रश्न तर हमखास विचारले गेले। तुम्ही बघा, प्रश्नपत्रिका काढून बघा। जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले आहेत। तर चला मग, हा टॉपिक कोणता आहे तर मानवाचे व्यवसाय। मानवाचे व्यवसाय हा अत्यंत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हे मानवाच्या व्यवसायाचे 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे प्राथमिक व्यवसाय, दुसरा आहे द्वितीयक व्यवसाय, तिसरा आहे तृतीयक व्यवसाय आणि चौथा आहे चतुर्थक व्यवसाय। तर पहिल्यांदा आपण प्राथमिक व्यवसाय बघूया। तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? तर हे व्यवसाय थेट निसर्गावर संबंधित असतात। यात नैसर्गिक साधनांचा उपयोग करून उत्पादन घेतले जातात। हे जे प्राथमिक व्यवसाय जे आहेत ते थेट निसर्गावर अवलंबून असतात। हे आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो। या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो आणि आपण करत असलेल्या या कृतीपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात। म्हणजे या कृतीमधून मिळणारे जे उत्पन्न आहे ते निसर्गाकडून आपल्याला मिळते। यालाच प्राथमिक व्यवसाय असे म्हणले जातात। तर द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय? तर या व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार वस्तू निर्माण करणे म्हणजे केल्या जातात। ह्या द्वितीयक व्यवसायामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून जो पक्का माल तयार होतो त्याला द्वितीयक व्यवसाय असे म्हणले जाते। जसं की उद्योगांना पुरवला जाणारा जो कच्चा माल असतो हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणजे प्राथमिक व्यवसायामधून येतो। हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात। द्वितीयक व्यवसाय जे आहेत ते प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात, म्हणून यांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात। तर तिसरा आहे तृतीयक व्यवसाय। यामध्ये सेवा क्षेत्र म्हणजे या प्रकारात सेवा देणारे जे व्यवसाय येतात, यात लोक इतरांना सेवा देऊन उत्पन्न मिळवतात। म्हणजेच कसं, प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसायाशी निगडीत हे व्यवसाय असतात, तृतीयक व्यवसाय। तर चौथा आहे चतुर्थक व्यवसाय। यामध्ये चतुर्थक व्यवसायामध्ये हे व्यवसाय जे आहेत हे ज्ञान व माहितीवर आधारित आहेत। चतुर्थक व्यवसाय तृतीयक व्यवसायाप्रमाणे हे सर्वसामान्य सेवा नाही। ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची जी गरज असते, त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात। तर आपण प्राथमिक व्यवसायामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात ते पाहूया। तर प्राथमिक व्यवसायामध्ये शेती, खाणकाम, पशुपालन, मासेमारी, लाकूड म्हणजे जंगलातून लाकूड गोळा करणे, हे जे आहेत हे निसर्गावर अवलंबून आहेत बरं का। तुम्ही कधीही लक्षात ठेवा, प्राथमिक म्हणलं की निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सेवा, हेच लक्षात ठेवा तुम्ही। पशुपालन इत्यादी हे प्राथमिक व्यवसाय आहेत, हे थेट निसर्गावर अवलंबून आहेत। खाणकाम इत्यादी। आता द्वितीयक व्यवसायामध्ये काय येतात तर उद्योग क्षेत्रे म्हणजे कापूस ते कापड, म्हणजेच काय, कच्च्या मालावर इथं प्रक्रिया केली जाणार आहे, त्यामुळे इथे कापसापासून जे कापड तयार करतात ते कुठं करतात? कारखाने, उद्योग, वस्त्रनिर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, बांधकाम। म्हणजेच कसं, आता कारखाना म्हणजे काय, ऊस घेऊन जायचं आहे निसर्गावर अवलंबून असलेल्या जे कच्चा माल म्हणलेला आहे ते ऊस घेऊन जायचं, त्याच्यापासून साखर बनवायचं, लोहपोलाद उद्योग इत्यादी। तर तृतीयक व्यवसायामध्ये काय ते सेवा क्षेत्र म्हणलं होतं। जसं की या प्रकारात सेवा देणारे व्यवसाय येतात, यात लोक इतरांना सेवा देऊन उत्पन्न मिळवतात। म्हणजे कसं, वाहतूक, दळणवळण, व्यापार, बँकिंग, विमा, शिक्षक, डॉक्टर, वकील, वैद्यकीय सेवा, बँक कर्मचारी, दुकानदार, चालक, पोलीस इत्यादी हे तृतीयक व्यवसायामध्ये येतात। तर चतुर्थक व्यवसाय हे ज्ञान व माहितीवर आधारित असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय येतं तर संशोधन, विकास,
माहिती तंत्रज्ञान हे याच्यावर आधारित आहे. जसं की तुम्हाला सांगितल्यासारखं बघा, ह्याच्यामध्ये कोणकोणते असतात की जसं की वित्त सल्लागार, शिक्षण आणि संगणक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजेच इथं काय आहे सांगते तुम्हाला मी, जे उच्च सेवा जे आहेत ते चतुर्थिक सेवामध्ये येतात. हा टॉपिक तुम्ही अत्यंत बारकाईने करा. या टॉपिकवरती खरंच दरवर्षी TET एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेला आहे. तुम्ही मागील प्रश्नपत्रिका उघडून पाहू शकता.